नमस्कार रसिक श्रोते हो, ग्रंथसार मराठी या आपल्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा असे ज्या राज्याचे वर्णन केले जाते त्या आपल्या महाराष्ट्राचा आज जन्मदिवस. पण तुम्हाला माहिती आहे का की 1 मे रोजीच महाराष्ट्र दिन का साजरा केला जातो? यामागे किती मोठा संघर्ष, त्याग आणि बलिदान आहे? आजच्या या विशेष भागात आपण महाराष्ट्र निर्मितीचा तो प्रेरणादायी इतिहास जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. 1. पार्श्वभूमी. द्विभाषिक राज्यरचना. स्वतंत्र भारताची राज्यरचना भाषेनुसार व्हावी अशी मागणी त्याकाळी देशभर जोर धरत होती. परंतु सुरुवातीला मुंबईसह महाराष्ट्र आणि गुजरात मिळून मुंबई राज्य नावाचे एक द्विभाषिक राज्य अस्तित्वात होते. मराठी भाषिक जनतेला मात्र आपले स्वतंत्र राज्य हवे होते, ज्याची राजधानी मुंबई असेल. 2. संयुक्त महाराष्ट्र चळवळ. मराठी भाषिकांच्या हक्कासाठी संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना झाली. या चळवळीत आचार्य अत्रे, साने गुरुजी, सेनापती बापट, शाहीर साबळे आणि अण्णाभाऊ साठे यांसारख्या थोर विचारवंतांनी आणि साहित्यिकांनी आपल्या लेखणीतून व वाणीतून लोकजागृती केली. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे हा मंत्र संपूर्ण महाराष्ट्रात गुंजू लागला. 3. 106 हुतात्म्यांचे बलिदान. तत्कालीन केंद्र सरकार मुंबई महाराष्ट्राला देण्यास अनुकूल नव्हते. या अन्यायाविरुद्ध मुंबईच्या रस्त्यांवर जनसागराचा उद्रेक झाला. मुंबईतील फ्लोरा फाउंटन परिसरात झालेल्या आंदोलनावर पोलिसांनी गोळीबार केला. या भीषण संघर्षात एकूण 106 आंदोलकांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. त्यांच्या या बलिदानामुळेच सरकारला जनमताचा कौल स्वीकारावा लागला. 4. स्वतंत्र महाराष्ट्राची घोषणा. जनतेचा तीव्र संघर्ष आणि हुतात्म्यांचे बलिदान पाहून केंद्र सरकारने अखेर मराठी भाषिकांचा महाराष्ट्र आणि गुजराती भाषिकांचा गुजरात अशी 2 स्वतंत्र राज्ये निर्माण करण्याचा निर्णय घेतला. 1 मे 1960 रोजी पहाटे राजभवन येथे झालेल्या विशेष समारंभात पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची अधिकृत घोषणा केली. 5. पहिले मुख्यमंत्री आणि प्रगतीची वाटचाल. स्वतंत्र महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांनी धुरा सांभाळली. योगायोगाने 1 मे हा दिवस जगभरात कामगार दिन म्हणूनही पाळला जातो. त्यामुळे कष्टकऱ्यांच्या आणि श्रमिकांच्या दृष्टीनेही या दिवसाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. महत्त्वाचे ऐतिहासिक संदर्भ. हुतात्मा चौक. मुंबईतील ज्या ठिकाणी बलिदान झाले त्या परिसराला हुतात्म्यांच्या स्मरणार्थ हुतात्मा चौक असे नाव देण्यात आले. सांस्कृतिक वारसा. महाराष्ट्र दिन हा केवळ राजकीय विजय नसून तो आपल्या मराठी भाषेचा, संस्कृतीचा आणि अस्मितेचा सोहळा आहे. तर मित्रांनो, 106 हुतात्म्यांच्या पवित्र रक्ताने आणि हजारो मराठी बांधवांच्या घामाने आपला हा महाराष्ट्र घडला आहे. हा गौरवशाली इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला टिप्पणी करून नक्की कळवा. हा भाग आवडला असल्यास लाईक करा आणि आपल्या मित्रमंडळींना पाठवा. अशाच दर्जेदार साहित्यासाठी आणि माहितीसाठी ग्रंथसार मराठीला सदस्यता घ्यायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.